नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी रोहिणी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. आज आहे आमच्या स्कूलमध्ये इव्हेंट आहे. बंगाल राज्याचं सादरीकरण, विविधतेत एकता असा आमचा विषय आहे. म्हणजे विविधतेत एकता दर्शवणारं एखादा उपक्रम घ्यावा लागतो आणि त्यात एखाद्या राज्याचं प्रेझेंटेशन करायचं असतं. मग आम्ही बंगाल हे राज्य, पश्चिम बंगाल हे राज्य निवडलं आहे आणि त्यासाठी म्हणून मग आम्ही सर्वजण असे बंगाली लूक करून आलेलो आहे आणि हा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम कसा होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला माझा हा बेंगॉली लूक कसा वाटला. बंगाली लूक करण्यासाठी मी गेली होती साक्षी ब्युटी पार्लरमध्ये, जे की ताळ्यातच आहे, म्हणजे माझ्याच गावाला आहे. आणि त्या ज्योतिताई आहेत, तिथे पार्लर आहे त्यांचं. खूप सुंदर असा मेकअप करत असतात ताई. या आहेत आमच्या ज्योतिताई. तर ताईंनी त्यांच्याकडून हेअरस्टाईल वगैरे खूप सुंदर असा मेकअप करून दिला आहे माझा. तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने सकाळी 5:30 वाजेला मी त्यांच्याकडे गेली, कारण सकाळी 7 मला स्कूलमध्ये जायचं होतं. लूक करून असा पेहराव करून पाहू शकता तुम्ही. मेकअप केल्यानंतरही आम्हाला थोडं कमी कमी वाटत होतं. तर काय राहिलं आहे समजत नव्हतं. ताईंनी तरी मला त्यांची ज्वेलरी दिली की परफेक्ट असा लूक येईल. मी म्हटलं की नको, स्कूलचा इव्हेंट आहे, थोडं जास्त होईल, ते लग्न वगैरे असलं तर ठीक आहे. पण ताई म्हटल्या की जर केलंच आहे तर थोडं परफेक्ट दिसणं महत्त्वाचं आहे आणि पाहिल्याबरोबर समजेल की नाही बेंगॉलीच आहे म्हणून. पण त्यांनी म्हणजे मी नाही म्हणत असताना देखील त्यांनी त्यांची ज्वेलरी त्यांच्या हाताने माझ्या गळ्यात माळली. तर असो, ताई तसा खूप छान असा स्वभाव आहे ताईंचा आणि प्रत्येक प्रकारचा म्हणजे कोणताही लूक असो आणि सगळ्या नवरींचा वगैरे सगळा मेकअप त्या घेतात. तर अशा पद्धतीने आणि यानंतर तुम्ही पाहू शकतात आम्हाला थोडं असा माझा लूक झाला आणि थोडं कमी वाटत होतं. मग अचानक लक्षात आलं की त्या बाई म्हणजे बंगाली ज्या महिला असतात त्या पूर्ण सिंदूर भरतात कपाळ भरून आणि तसा भरल्यानंतरच मग आम्हाला परफेक्ट असा लूक आला. सकाळी जवळपास पहा असं स्कूलमध्ये आल्यानंतर असं सगळ्या टीचर्स, स्टुडंट्स सगळ्यांनी असा बेंगॉली पेहराव करून आणला आहे. आमच्या सगळ्या टीचर्स आहेत आणि हे स्टुडंट्स आहेत. ज्यांना जमलं त्यांनी नक्कीच केलेला आहे बेंगॉली पेहराव आणि ज्यांना नाही आला त्यांनी नाही केला. ह्या देखील आमच्या टीचर आहेत. तर अशा पद्धतीने हे जे स्टुडंट्स आहेत आमचे, ते देखील खेड्यातले असून त्यांनी खूप सुंदर असा पेहराव करून आणलेला आहे. आणि हे जे आहे तो एक विविधतेत एकता दर्शवणारा उपक्रम पाहिजे. म्हणजे एखाद्या राज्याची निवड करून त्याचं सादरीकरण आम्हाला करायचं होतं स्कूलमध्ये. त्याच्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी सर्वांनी सहभाग घ्यायचा होता, म्हणून आम्ही असा हा बंगाली राज्य निवडलं आणि त्याचा हा पेहराव केलेला आहे. तर हा बंगाली लूक पटकन ओळखू येतो आणि दृष्टीस पडल्याबरोबर ओळखता येतं की हे हां, पश्चिम बंगाल आहे म्हणून. आणि याला आम्ही सादरीकरण करण्यासाठी एक प्रभात फेरी देखील काढली छोटीशी. म्हणजे प्रभात फेरी म्हणजे तिथेच कॉलनीमध्ये फेरी काढली. सकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान ही फेरी निघाली. तर 9 आम्ही 1 तासात आम्ही आलो. त्यानंतर होतं आमचं खानपानचं सादरीकरण. हे आहे म्हणजे बंगाल राज्याचे जे मेनू आहेत, जे व्हेज मेनू आहे, तिथे तर नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाल्लं जातं. पण आम्ही हे रसगुल्ला, कढई की पुरी असेल, मसाले भात, दम आलू, अ, मिठी कढी वगैरे जे काही होते ते असे जे मेनू होते मुख्य ते आम्ही बनवून आणले सर्व टीचर्सने आणि असे ते देखील सादरीकरण केलं, जेणेकरून बंगाल या राज्याची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना किंवा इतर लोकांना व्हावी, असं म्हणून हे सादरीकरण आम्ही केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळी माहिती दिलेली आहे. बंगाल राज्याविषयी बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे. आणि आता हे सादरीकरण आमचं झालं आणि त्यानंतर मग आम्ही सर्व टीचर्स मिळून ते जे आणलेले मेनू होते त्यांचा सर्वांनी नाश्ता केला आणि पूर्णतः बेंगॉल राज्याचं सादरीकरण प्रेझेंट केलं आणि आनंद त्याचा घेतलेला आहे. एक टीचर आमच्या तिकडं गेलेला होता, त्यांचा उपवास होता म्हणून 2-3 जणांनी ते काही जेवण केलं नाही. आम्हीच खाल्लेलं आहे. एक जण लग्नाला गेलेलं आहे. तर ठीक आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा इव्हेंट होता आणि आम्ही खूप छान पद्धतीने तो एन्जॉय केलेला आहे.
आणि खूप मस्त वाटलं की काहीतरी नवीन मुलांना देखील अशा उपक्रमातून शिकायला मिळतं. म्हणजे आपण ओरली त्यांना कितीही सांगितलं, परंतु असं जर समोर त्यांनी पाहिल्यानंतर असं केल्यानंतर त्याचा एक भाग बनल्यानंतर ते वेगळंच वाटतं आणि अंगीभूत राहतं हे कौशल्य. यानंतर आमचे संदीप पाटील सर म्हणजे माझे मिस्टर हे देखील आले आणि त्यांनीही रसगुल्ल्याचा आनंद घेतला आणि आमचा बंगाल साजरा झाला. असा होता हा आजचा आमचा बंगाल राज्याचा प्रेझेंटेशनचा कार्यक्रम. अगदी छोटा होता आणि कसं आहे की स्कूलमध्ये सगळे गरीब विद्यार्थी आहेत जास्त करून खेड्यातले असल्यामुळे तर असा आम्ही अगदी छोटासा आणि जसं त्यांच्या परवडेबल असा कार्यक्रम केलेला आहे. तर त्यात मी म्हणजे ठीक आहे, आम्ही टीचर्सच सगळेजण चांगला लूक करून आलेलो होतो. मुलींनी देखील त्यांच्या परीने, मुलांनी देखील त्यांच्या परीने चांगल्यात चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही देखील असा एखादा वेगळा लूक केलेला आहे का, माझ्यासोबत शेअर करा. आणि तुम्हाला आमच्या शाळेचा हा कार्यक्रम कसा वाटला ते देखील शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश. धन्यवाद.